हॅलो हॅलो सुनील हॅलो सुनील सो थँक्यू सो मच. आपण जातो बद्राजच्या अंतिम मॅच कडे या ठिकाणी आजच्या दिवसभरामधला. सन्माननीय दीपकजी जगदाळे सर लेदर क्रिकेटचे कोच आहेत. आपण या जगदाळे सर दीपकजी जगदाळे सर आपण या मंचावरती. चला मॅच आपण कंटिन्यू करा. दीपकजी जगदाळे सर आपण या मंचावरती या. विनंती करतो आपल्याला. फलंदाज मात्र पंचांनी बाद घोषित केलाय. चला या ठिकाणी मात्र चर्चा. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपरचा डिसिजन येतो नॉट आउट. दीपेश भोईर मैदानामध्ये अगदी लॉन वरती गाडी घेऊन येऊ नका प्लीज. या अगदी जे कंपाऊंड गेले त्या कंपाऊंडच्या आतमध्ये कोणी गाडी आणू नका विनंती करतोय. चला मॅच चालू करा लगेच. विलास उतेकर आणि योगेश पाटील मानफ्रॉम कोरिया यांना आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला सक्सेस देखील झालाय. या ठिकाणी मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी मात्र अगदी हवेच्या प्रवाहाच्या अगदी दिशेने हा फटका खेळून काढला आणि या चेंडूवरती मात्र अगदी चेंडू झाला फरार. धावा मिळतील 4. 8 बाउंड्री रोप चौकार. फटका देखील चांगला आहे. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपल्या अंदाजाने स्टाईलनं हा फटका फिनिश केला. इट्स अ 1 बाउन्स. चेंडू होईल फरार आणि मग धावा मिळतील 4 चौकार. धावसंख्या पुण्यात रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. त्या अगोदर मी विनंती करतोय ज्या सर्व संघांचे संघनायक लक्ष द्या, संघमालक लक्ष द्या. सामने कंप्लीट झाले त्या सर्वांनी मात्र आपण मैदानाच्या चौबाजून थांबा आणि ते मैदान जे क्लीन करून घ्या. आपण जे आपलं मैदान आपल्या वापरण्यासाठी दिलंय त्या मैदानाची जी शिस्त आहे ती प्रथमतः पाळा आणि जे कचरा जे आपण केलाय त्याला मात्र साफसफाई करा. आपण पूर्ण विनंती करतो मी. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ते कचरा दिसेल ते आपण आपापल्या पर्यंत साफ करा. मी सर्वप्रथम बाबा टायगर किल्ल्याचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपल्या परीने
जी काही या ठिकाणी मात्र साफसफाई करता येईल ती आपण करा प्लीज. आणि अन्य संघांच्या खेळाडूंना देखील विनंती करतोय. फलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल. बॅटची एज अँड टेकन. नवीन फलंदाज संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच मान फ्रॉम खरिवली करण पाटील येतोय. नवीन बॅटर, एक अतिशय आक्रमक खेळाडू, आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. मी प्रत्येक संघाची नावं घेणं गरजेचं नाहीये प्लीज. ही स्पर्धा आपली आहे. जय बजरंग कुंदे, वीरा स्पोर्ट्स महिंदे, बाबा टायगर्स केल्ले, पिनू स्पोर्ट्स घोटावडे, आई गावदेवी, नाना स्पोर्ट्स चिंचिवली, त्यानंतर वडवली स्पोर्ट्स वडवली. आणि ते सामना 2 झाला त्यांचा संघ राहू द्या. मात्र हे 6 संघ. सुभाष पाटील आपल्या संघाला पण प्लीज सांगून द्या की साफसफाई करून घ्या. ओके. आणि बाबा टायगर विलास पाटील आपल्या त्या खेळाडूंना पाठवून द्या पूर्ण मैदानाचा साफसफाई करण्यासाठी. जे कचरा पडले ते काढून घ्या प्लीज. बॉलिंग ट्रॅक वरती युवराज आलेत. युवराज पाटील मॅन फ्रॉम करील. सामना चालू करा अन्यथा आपल्याला मात्र कुठेतरी बॅड लाईटचा सामना करावा लागेल. संघाचे संघ नायक सागर पाटील लक्ष द्या. बॅड लाईटचा सामना करावा लागेल. 4 षटकांचा सामना लवकर क्लिअर झाला पाहिजे. युवराज पाटील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू अगदी अफलातून टाकला गेला. अगदी फुलेंचा चेंडू होता. त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण गॅदर केलं. चेंडू उचलेल आणि फेकी करेपर्यंत मात्र एक धाव ही या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली तर होती. फलंदाज आपण पाहिला विलास सुतेकर बाद झालेत. अगदी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरलेत. योगेश पाटील मात्र 2 चेंडू फेस केलेत आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमध्ये आलेत. पुण्याचा फटका अगदी दमदार, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ गॉन. षटकार 6. दोन्ही फलंदाज जर पाहिले अगदी खरिवली करंजचा मात्र मान अभिमान सन्मान वाढवणारे दोन्ही खेळाडू आहेत. जेव्हा जेव्हा वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा हे 2 खेळाडू तत्परतेने उभे असतात. आज मात्र रोहित स्पोर्ट्स रवदी पाचगाव संघ अडचणीमध्ये आहे. त्यावेळेला मात्र हे दोन्ही खंबे खेळाडू अगदी आपल्याच गावच्या संघ मालकाच्या संघाविरुद्ध फाईट करतायत. पहा पुन्हा एकदा स्लॉग स्वीपचा फटका. अतिशय दूरवर्ती चेंडू जाऊन मात्र अगदी लांब पडणारा हा येतोय. इट्स अ गॉन. आउट ऑफ द पार्क. षटकार. या ठिकाणी आपण चेंडू यूज करतोय 70-70. लगा तो 6 हा मात्र या ठिकाणी पॅटर्न आहे. 70-70 चे चेंडू आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये यूज करतोय. लगा तो 6 लगा तो 6. चेतन पाटील चेंडू मिळाला का? चला शोधून द्या. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. युवराज पाटील मध्ये केले गेले आक्रमण. चला मॅच चालू करायची जातो ऑन गोइंग मॅच कडे. 2 चेंडू ते बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. फटका तर आता पुढे चांगला आहे. पॉईंटचे क्षेत्र डिवाइडेड आणि क्षेत्ररक्षक आलेत मात्र झेपावले होते मात्र कुठे स्लिप झाले. मैदान जर पाहिलं तर कुठे अशा मैदानावरती खेळण्याची आमच्या खेळाडूंना संधी तर मिळाली मात्र ती सवय नाहीये. चला मॅच बॉल आलाय तो आपण घ्यायचा आहे. चेतन पाटील धन्यवाद.
मात्र हे ग्राउंड आपण जाण्या अगोदर सर्वांनी क्लीन करा अशी विनंती करतोय। स्पर्धा आपल्या ओम साई क्रिकेट असोसिएशनची आहे। संलग्न ओम साई क्रिकेट असोसिएशन अगदी 22 गावांची मिळून ही स्पर्धा आपण पाहतोय। युवराज पाटील आक्रमण केले गेले। पुन्हा स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू, मात्र चेंडू थांबणार नाहीये। इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क। या ठिकाणी मात्र बॅटचा ब्रँड दाखवत असताना खरिवलीकरांचा ब्रँड या ठिकाणी पेश होत असताना बिस्तर कोणता गोलंदाज सांभेल, मात्र सध्या ते वादळ थांबायचं नाव घेत नाहीये। पुन्हा एकदा मात्र घुटना टेक आणि मात्र फटका देख या ठिकाणी क्षेत्ररक्षकाले झेपावले, मात्र कुठे स्लिप झाले। 2 धावा 1200 वेगाने चित्ताची चपलाय पहा आणि हरणाचा वेग पाहायला मिळाला। 2 धावा कंप्लीट केल्या गेला। गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ झाला। स्वभाव आणि 2 षटकांच्या अखेरीस विलास सुतेकर बाद झाल्यानंतर धावांचा मात्र या ठिकाणी डोंगर रचले गेले। 33 रन्स ऑन स्कोर बोर्ड। या ठिकाणी करण पाटील नावाचं वादळ मैदानावरती घोंगावलं जात आहे। करण पाटील हे वादळ आता कोणत्या गोलंदाजाकडे क्षमवण्याची शक्ती असेल हे पाहावं लागेल, कारण आता मात्र या गोलंदाजाने फलंदाजीची मात्र इनिंग अगदी तुफानी इनिंग पेश केली आहे। सुरुवात आगाज प्रारंभ चांगला केला गेलाय। चला विनंती करा स्पीडअप करा, कारण येणाऱ्या इनिंग मध्ये समोरच्या प्रतिस्पर्धी संघ जेव्हा क्षेत्ररक्षण उतरेल तेव्हा तुम्हाला कुठेतरी बॅटलॅचा सामना तुम्हालाच करावा लागेल। सागर पाटील आणि कंपनी लक्ष द्या। खरिवलीकरांचे हे दोन्ही ब्रँड खेळाडू आज खऱ्या अर्थाने मात्र या संघामध्ये अतिशय ताकदीने अगदी रोहित स्पोर्ट्स रवदी अर्थात संघ मालक आमच्या 12वीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। आमचे ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सन्माननीय अतिशय शांत स्वभावाचे प्रेमळ व्यक्तिमत्व सूरजी उतेकर साहेबांना आपण पाहतोय। अगदी पहा 12वीच्या भूमिकेत आले तरी देखील स्वतः संघ मालक आहेत। काय खेळाडूवृत्ती असेल, शपथ झाले होते मात्र पहा खेळाडूला केले गेले बीट आणि चेंडू मात्र थांबणार नाही। इट्स अ वारशा वेगेने चेंडू मात्र होईल फरार। चेंडू मात्र धावा बेलती शार। इट्स अ बाउंड्री रोप चौकार। मात्र विलंब करू नका। प्रतिस्पर्धी संघ जेव्हा क्षेत्ररक्षण होतील तेव्हा तुम्हाला त्याचा कुठेतरी फायदा मिळणार नाहीये। फटका चांगला आहे, अपरकटचा फटका आहे। त्या क्षेत्ररक्षक आलेत वाऱ्याच्या वेगाने, देवा होते त्या मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। गुड रन बिटवीन द विकेट, शॉट द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट दाखवले गेले। करण पाटील वारंवार मात्र आपला स्ट्राईक मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र एकच म्हणेन की सध्या योगेश पाटील च्या बॅट वरती चेंडू अतिशय परफेक्ट येतात, मिडल ऑफ द बॅट होत आहेत। म्हणजेच योगेश पाटील आज चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या लय मध्ये आपण पाहतोय। एक चांगल्या दर्जाचा अगदी क्वालिटी खेळाडू आहे योगेश पाटील। खरिवलीकरांचा मान सन्मान अभिमान वाढवणारा खेळाडू। पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र सफल तर झाले होते। फाट आणि चेंडू मध्ये गोलंदाज तेवढा चाणक्य चातुर्य बुद्धीचा आहे। समोर जर पाहिलं तर सचिन पाटील पप्पू एक मान फ्रॉम साने, अतिशय वेगवान आणि चांगल्या क्वालिटीचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे या ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये। सर वारंवार विलंब नकोय, वारंवार मात्र विना विलंब आपण ही स्पर्धा मात्र अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणत्याही संघाला त्याचा फटका मिळणार नाही याची नोंद घ्या। ही स्पर्धा आपल्या 22 गावांची आहे। जरी ही स्पर्धा कंप्लीट झाली, जरी ओम साई असोसिएशनची ही लीग कंप्लीट झाली तरी आपले मैत्रीपूर्ण संबंध हे वर्षभर जपावे लागतात। पुन्हा एकदा फटका, घुटना टेक आणि हा षटकार देख षटकार। त्याने मात्र आज वाघाची दहाड फोडला पहाड या ठिकाणी मात्र शेर की झलक सबसे अलग। करण पाटील अफलातून इनिंग। जेव्हा गावचा क्रिकेट खेळायचा तेव्हा कुठेतरी बॅटपाच चालू होता, मात्र या मॅच मध्ये इनिंग चांगली पेश करतो। क्षेत्ररक्षक आता आलेत, मात्र त्या ठिकाणी झेपावतील चेंडू अडवेल फेकी करेपर्यंत एक चेंडू असेल। एक चेंडू बद्दल आपण चर्चा करू। बॅटपाशांनी चांगला पाच जेव्हा येतो, मात्र एक चांगली इनिंग जेव्हा आपण पेश करतो त्याबद्दल आपण चर्चा करूया। अंतिम चेंडू असेल,
SK एंटरटेनमेंट या चॅनलवरती आपण जर नव्या नसाल तर मात्र या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी क्लॅरिटी जर पाहिजे असेल तर मात्र SK एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा. कलात्मकता दाखवली आहे, अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळून काढला. एकदा होता कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल, असफल ठरेल. कुठेतरी मात्र त्या संघर्षाला मात्र वाचा फोडायची होती, मात्र ती आता कुठेतरी रन आउटच्या स्वरूपामध्ये वाचा फोडली गेली आहे. हर्षद पाटील आलेत आणि चांगले इनिंग पेश करताना योगेश पाटील याचं मात्र अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केले जात आहे. इनिंग देखील त्या प्रकारची केली आहे. व्हॉट अ बॅटिंग योगेश पाटील, अफलातून इनिंग साकारली आहे. धावसंख्या झाली आपण पाहतोय 48 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. करण पाटील नावाचं वादळ या ठिकाणी मैदानावरती वैयक्तिक धावा आपण जर पाहिलं तर 29 आणि फक्त चेंडू फेस केले 7. एकच म्हणेन क्रिकेटच्या पटलावरती बाडपाच हा प्रत्येक खेळाडूच्या जीवनामध्ये येत असतो. मात्र जेव्हा बाडपाच येईल तेव्हा त्या बाडपाचला मात्र कुठेही न डगबगता त्या बाडपाच बद्दल कसं तरी मात्र सावरण्याचा प्रयत्न करा. आणि ते सावरत असताना तुम्हाला मात्र इच्छाशक्ती, जिद्दीने, शिकाडीने आणि मेहनतीने तो क्रिकेटचा खेळ मात्र तुम्ही खेळा. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सर्व गुण संपन्न हा क्रिकेटचा खेळ खेळाल त्यावेळेला मात्र तुम्हाला कुठेतरी त्या बाडपाच मधनं निघण्याची शक्ती, ऊर्जा निर्माण होत असते. आणि आज खऱ्या अर्थाने जेव्हा रोहित स्पोर्ट्स रवरीमध्ये इंटर झाले तत्वर मात्र जो असलेला पूर्ण सीझनचा बाडपॅच आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पेश करत असताना मिस्टर करण पाटील मान फ्रॉम खरिवली आज खऱ्या अर्थाने बरसला गेलाय. अजून देखील खरिवलेकरांचा एक अतिशय अष्टपैलू खेळाडू गौतम पाटील येतो बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकासाठी. पहिला चेंडू आता और पिच होता त्याला मात्र इट्स अ पनिश केले गेलं. इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क, इट्स अ मिडल ऑफ द बॅट. षटकार 6 धावा. स्ट्रोक आहे फलंदाज करण पाटीलचा, घुटना टिक आणि हा सिक्सर देख. या प्रकारचे अनेक कित्येक मैदानावर असे फटके तो नेहमी खेळत असतोय. आणि खऱ्या अर्थाने आज देखील मात्र सूरज उतेकर यांनी आयकॉन म्हणून त्याच्यावरती जिम्मेदारी का दिली याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना चांगला चेंडू कमबॅक केलाय. गौतम पाटील देखील मात्र चांगल्या तालमीचा खेळाडू आहे, त्याला माहिती आहे धाव घेतली गेली नाहीये. करण पाटीलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. मात्र समोर जर पाहिला नॉन स्ट्राईक एंड वरती हर्षद पाटील देखील आहेत. साने संघाचे अतिशय महत्वाचे खेळाडू म्हणजे ओळख आहे. त्याने देखील समजले गेले की करण पाटीलच्या बॅटवरती चेंडू अगदी मिडल ऑफ दी होताना आपण पाहतोय, म्हणून की काय त्याच्यावरती स्ट्राईक दिली गेली आहे. पुन्हा फटका चांगला आहे या ठिकाणी मात्र एका टप्प्याने चेंडू उचलेल फेकी करेपर्यंत एकदा वाली आहे. चला विरा विनंब मात्र ही मॅच कंप्लीट करायची आहे. चला स्पीडअप करा. 6:48 मिनिटे झालेत आणि अजून देखील मात्र चौथं षटक कंप्लीट देखील झालं नाही. चला मॅच फिनिश लवकर झाली पाहिजे, कारण प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्यांना कुठेतरी मात्र त्याचा फटका मिळता कामा नाहीये. गौतम पाटील पुन्हा चौथ्या चेंडूसाठी मात्र पुन्हा बॉलिंग रनवर रिदम मध्ये होतील दाखल. मिस टाइम आहे त्या ठिकाणी मात्र सोडली झेल आणि मिळाले जीवनदान शतक फलंदाजाला. जर पकडली अशी झेल तर त्या ठिकाणी मात्र करण पाटील लॉंग थांबले असते. नवीन फलंदाज इंटर झाला असता. क्रिकेटचा पटल आहे, क्रिकेटच्या पटलावरती जर आणि तरला महत्व नाहीये. या ठिकाणी मात्र अगदी चांगल्या प्रकारचं हे मैदानच मित्रांनो अगदी बॅटिंग साइड आहे, कारण पहिल्या दोन आपण सामने अगदी हाईस. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक मात्र होते बनून राहिले प्रेक्षक. इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या पाहायला गेले 62 रन्स. अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल. करण पाटील पहा वैयक्तिक 11 चेंडू 42 धावांची वादळी इनिंग केली आहे पेश. चेंडू जो सर तुमच्याकडे दिला होता ऑफिशियल जो तुमच्याकडे चेंडू दिला तो मात्र आपण चांगला चेंडू पाहायला मिळाला. मात्र हा चेंडू अगदी बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतील.
4 धावा आणि या चौकारामध्ये धावसंख्या अगदी 66 रन्स 67 रन्स टू विन. जितेश वस्ते आपण या मुख्य मंचात संपर्क साधा. जितेश वस्ते, जितेश वस्ते माझा आवाज तुमच्या पोहोचतोय का? या आपण चला इकडे. $67 रन्स टू विन. 24 चेंडू 67 रन्स या ठिकाणी मॅच मध्ये आपण आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण चेंडू यूज करतोय 70-70 लगातो 6. हे मात्र पॅटर्न आहे आणि तर लगातो 6 खेळत सर मात्र अतिशय वादळी इनिंग या ठिकाणी केली गेली आहे पेश. करण पाटील वैयक्तिक बाधा त्याने धावा केल्या. आपल्या फलंदाजीबद्दल 42 धावा. आज खऱ्या अर्थाने सूरज उतेकर साहेबांच्या अगदी जे विश्वास दाखवतो विश्वासाला खरा उतरला गेलेला खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने आज मात्र नक्कीच त्यांनी ज्या आयकॉन प्लेअरवरती जी जिम्मेदारी होती आज त्यांना असं वाटले की नक्कीच खरोखर मी चांगला एक आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली आहे. प्रत्येक खेळाडूच्या लाईफ मध्ये बॅड पॅच असतो. तो बॅड पॅच त्यांनी कुठे आता बाहेर काढलाय. नवीन बॅटर चला सलामी जोडी पाठवा सागर पाटील आणि त्यासोबत लगेच नवीन फलंदाज चला लगेच दाखल करा. उमेश भोईर येत आहेत लगेच चला दाखल व्हा. चला उमेश भोईर आपण चला पटापट जा आणि सागर पाटील ही जोडी आपण पाहतोय. उमेश भोईर मान फ्रॉम दिघाशी आणि सागर पाटील मान फ्रॉम दलोंडे हे दोन खेळाडू आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखवले होईल पहिल्या षटकासाठी. सागर घरत मान फ्रॉम दाबाड पहिल्या षटकासाठी 51 खेळाडू म्हणून उमेश भोईर स्थायिक वरती सागर पाटील आणि सागर घरत बॉलर. चला मॅच चालू करा ऑफिशियल्स. चला मॅच सुरू करा विना विलंब. चला स्पीडअप करा. 24 चेंडू 64 धावा. दुसरा इनिंगचा लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी अपील केली होती मात्र अपील फिटाळली गेली आहे. कुठेतरी मी म्हणेन की हे अपील मात्र अगदी त्यावरती ठाम राहिली आहे फनचं आमचे ऑफिशियल आणि एक धावाले लेग बायच्या स्वरूपामध्ये. चला स्पीडअप करा. पहिल्या चेंडूवरती मात्र धाव आली आहे. एक सागर पाटील पुन्हा एकदा फलंदाजीसाठी स्टेप आउट झाले ते मात्र अगदी आला होता. कार्पेट फटका खेळून काढला. सेट आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आला चेंडू. फंबल झाले मात्र 2 धावा. चित्त्याची चपलाई पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रन मिडवे द विकेट शूट द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट दाखवण्या असताना मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. वारंवार मात्र जास्तीत जास्त उमेश भोईर किंवा सागर यांच्यामध्ये ही जिम्मेदारी आहे. ती जिम्मेदारी मात्र कंप्लीट करावी लागेल. कंप्लीट करत असताना मात्र चांगल्या फटक्याचा अवलंब करावा लागेल. मिडल ऑफ द होत तय्या सफलता झाले होते मात्र कुठेतरी स्लोवर चेंडूची केली गेली हाताळणी आणि हा फटका अगदी खेळण्याच्या मनसुबेमध्ये होते. मनसुब्यांना मात्र खारीज केले गेले सागर घरच्या माध्यमातून. मनसुबे हे आखले जातात मात्र त्या मनसुब्यांना खारीज करण्याची ताकद क्षमता कुवत ही तुमच्यामध्ये असणं नजाकत देखील असणं गरजेचं असतं. ती सध्या सागर घर त्या ठिकाणी दाखवत असताना चांगला चेंडू फुलांचा चेंडू होता. परफेक्ट चेंडू टाकला गेला. सरी स्लोवर चेंडू असेल व्हेरिएशन महत्वाचं असतं. तुमच्याकडे किती वेग आहे त्याला महत्व नसतं. तुमच्याकडे योग्य टप्पा योग्य दिशा योग्य व्हेरिएशन असणं हे खूप गरजेचं असतं. कारण हे टेनिस क्रिकेटचा विश्व आहे. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्हाला या सध्याच्या मैदानावरती कुठेतरी गोलंदाजाला स्थिरता मिळवण्यासाठी हे कार्य सध्या सागर घरत नावाचा हा गोलंदाज करतोय. दाभाडकरांचा हा गोलंदाज आपण पाहतोय मान फ्रॉम दाभाड आणि ही गोलंदाजी करत असताना सुप्रतिम अप्रतिम गोलंदाजी केली. सुरेख लाजवाब अप्रतिम गोलंदाजी करतोय. कमाल धमाल लाजवाब बेमिसाल गोलंदाजी करतोय. आजवर पाहायला गेलं तर सागर घरत कुठेतरी मात्र सध्या या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडतोय. फटका तर बघतोय बॅटची एज किती त्याने मात्र शतक आले. करण पाटील होते चेंडू मात्र गॅदर केला. एकदा वालिया पहिल्या षटकाचे शुभारंभ झालाय शेवट झालाय. धावसंख्या मात्र पाहायला गेली तर मात्र आमचे ओमकार पाटील स्कोर सांगते 6 धावा धावफलकावर आहेत. विदाऊट लॉस एकही गडी मात्र गमावलेला नाहीये.
ही जमेची बाजू आहे. आता 6 धावा वैयक्तिक, आता मात्र 3 षटक आणि वैयक्तिक मध्ये टोटल धावा करायची असेल 61 धावा. प्रत्येक शेड्यू मागे 20.33 ची सरासरी गाठायची आहे. आणि हे दोन्ही सागर पाटील लगेच याच एंडला येण्याचा माझा प्रयत्न करत होता. आणि आता मी एकच म्हणेन की सागर पाटीलला या षटक्यामध्ये हाहाकार, आपल्या फलंदाजीचा हाहाकार माजवावा लागेल आणि आपल्या नावाची दहशत मात्र पेश करावी लागेल. करण पाटील आले संघाचे 51 खेळाडू मान फ्रॉम खरिवली. चला स्पीडअप करा करण पाटील. आता आपल्याला मात्र सराव करण्यासाठी वेळ नाहीये. सराव आता आपण खूप वर्षभर केलाय, मात्र आता खऱ्या अर्थाने सुरुवात करायची आहे. हा चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र पाहायला मिळाला. इट इज वाईट इन लिगल चेंडू आहे. लिगल चेंडू आता प्रस्थापित करावा लागेल. चला मॅच चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी फुलरचा परफेक्ट चेंडू टाकला गेला आणि यस त्यांचं फर्निचर केले गेले उद्ध्वस्त. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला. टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरे संघ लागत असता नवीन बॅटर संघाचे संघमालक रोहित ठाकरे आलेत. आता मात्र ठाकरे नावाचं वादळ बैदवते आणावं लागेल आणि ठाकरे नावाचं वादळ घोंगवावं लागेल. चला स्पीडअप करा. चला विनंती करतोय रोहित ठाकरे नवीन बॉल बॅटर आणि तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. आता मात्र समोर खरिवली वर्सेस खरिवली असा हा बॅटर रंगणार आहे. करण पाटील, रोहित ठाकरे. बाट आणि चेंडूमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाले. मात्र हवेचा प्रवाहाच्या विरुद्ध मात्र हा फटका. हर्षद पाटील चेंडू दिसला नाही की असं म्हणावं लागेल की या ठिकाणी चेंडू मात्र झाला फरारीचा बाउंड्री रोप येतोय. चौकार, 4 धावा. थँक्यू. 1 मिनिट. जितेश पस्ते आणि सुनील फाळके आपण या. मॅच थांबवा. 1 मिनिट मॅच थांबवा. सुनील फाळके आणि जितेश पस्ते आपण या. चला बिना विलंब. सागर पाटील आपण 1 मिनिट शांतता घ्या. आपली असोसिएशनची स्पर्धा आहे.